जळगावमध्ये मवियातील बिघाडी दूर होण्याचे संकेत आहेत। ठाकरेंची शिवसेना आणि पवार यांच्या राष्ट्रवादीची पुन्हा बैठक झाली आहे। जागा वाटपावर बैठकीत पुन्हा चर्चा करणार असल्याची माहिती आहे। तर आता आमची चर्चा सुरू झालेली आहे। तर बघू त्या चर्चेमधून काय। आता वंचितशी आमची आता चर्चा झाली एवढ्यात 5 मिनिटं अगोदर, आलं लक्षात। असे विविध पक्षांशी माझी चर्चा आहे, भाजप सोडून। तर त्या पद्धतीने मी करणार। भाजपशी आमची कोणतीही चर्चा होणार नाही। शिवसेना शिंदेगड मी फक्त एवढंच सांगतो, भाजपशी आमची कोणतीही चर्चा होणार नाही। जालना मनपा करता 1496 अर्जांची विक्री आहे। काल एक नामनिर्देशन पत्र दाखल झालंय। जालना शहर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं 2 दिवसात 1496 अर्ज विकले गेलेत। तर प्रभाग क्रमांक 13 मधून पहिलं नामनिर्देशन पत्र देखील दाखल झालंय। जळगाव महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब आहे। युती संदर्भात भाजप आणि शिवसेनेची जळगाव शहरात हॉटेल प्रेसिडेंट या ठिकाणी बैठकही तातडीची पार पडलेली आहे आणि फॉर्म्युला देखील या सगळ्या संदर्भात चर्चेला जातोय। पण या बैठकीत शिवसेना आणि भाजपचा महापालिका निवडणुकीत जागांचा मात्र फॉर्म्युला ठरलाच नसल्याची चर्चा आहे। भाजप शिवसेनेची या ठिकाणी बैठक समाप्त झालेली आहे आणि त्याच्यामध्ये महायुतीमध्ये लढण्याचा निर्णय झालेला आहे। आता राष्ट्रवादीशी चर्चा काही वेळामध्ये सुरू होणार आहे आणि त्यांच्याशी चर्चा संपन्न झाल्यानंतर तिघांचे झालेले आकडे फायनल या ठिकाणी प्रेसद्वारे कळवले जातील। ठरलेलं आहे, पण आता एक पक्षाशी बोलणं राहिलं असल्यामुळे तिघांचा आकडा फायनल झाल्यानंतर आकडा आमचा दोघांचा फायनल झाला आहे, पण त्यांच्याशी जो आकडा फायनल होईल त्यावेळेस आम्ही तिघांची यादी या ठिकाणी जाहीर करू। आमची भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची बैठक आता संपली। त्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यासोबत युती करण्याचा हा आमचा सामूहिक निर्णय झाला आहे। तो गुलाब भाऊनी पण घोषित केलेला आहे। आता अजून आमची राष्ट्रवादी सोबत बैठक झाल्यानंतर त्यांचा काय निर्णय होतो तो देखील आम्ही सामूहिक तोही कळवण्यात येईल। शिवसेनेसोबत तर आमचं जुनं अलायन्स असल्यामुळे तिथं लवकर जुळलं। राष्ट्रवादी सोबत पण आमचा प्रयत्न असेल, त्यांचं सगळ्यांचा सन्मान राखण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पार्टी कायम करत आली आहे, करत राहील। हा प्रयत्न आमचा असणार आहे आणि त्यांचा तो सन्मानजनक तोडगा कसा काढता येईल तो देखील आज उद्यामध्ये बैठक जर झाली तर तो देखील कसा काढता येईल त्याच्यावर आमचा प्रयत्न असणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।